आयपीओ म्हणजे एव्हरीडे स्टॉक बाय सेल सारखं नाहीये. कारण आयपीओ हा विषय प्रायमरी मार्केटचा असतो. तुम्ही वन टाइम अप्लाय करता थ्रू बुक बिल्डिंग. आता बुक बिल्डिंग काय असतं? बुक बिल्डिंग म्हणजे आयपीओ अप्लाय करताना तुम्हाला दोन प्राइस मिळतात. फॉर एक्झाम्पल 120 टू 140. त्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायला लागतं आणि त्याच्या डिमांड किती आहे त्या आयपीओ मध्ये, त्या बेसिसवरनं तुम्हाला तो आयपीओ अलोकेट होतो. काही फिक्स फॉर्म्युला नाहीये, रँडमनेस असतं. त्यामुळे आयपीओ बऱ्याचदा त्याला लॉटरी म्हटलं जातं. त्यानंतर समजतं की तो आयपीओ ओव्हर सबस्क्राईब झालाय की अंडर सबस्क्राईब झालाय. आता हे काय? ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे जर कंपनीला 500 करोड लागणार असतील आणि लोकांनी 5000 करोड साठी अप्लाय केला असेल तर त्याला म्हटलं जातं 10 टाइम्स ओव्हर सबस्क्रिप्शन. आणि त्या केसमध्ये तो आयपीओ लिस्टिंग डेला म्हणजे ज्या दिवशी तो शेअर मार्केटमध्ये येतो त्या दिवशी वरती ओपन होण्याची हायर प्रोबॅबिलिटी असते. नेक्स्ट डीलमध्ये कसा अप्लाय करायचा ते सांगतो.